आमंत्रणानंतरही अयोध्येकडे रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेकडे पाठ फिरवणाऱ्या उद्धव ठाकरेंनी नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये रामरायाचं दर्शन घेत हा आनंद साजरा केला। यावेळी त्यांनी सहकुटुंब गोदावरी तीरी महाआरती देखील केली। त्यापूर्वी भगूरमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मस्थानालाही त्यांनी भेट दिली। रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेला अयोध्येत न गेलेल्या उद्धव ठाकरेंनी रामलल्ला प्राणप्रतिष्ठेचा उत्सव नाशिकमध्ये साजरा केला। पत्नी रश्मी ठाकरे, पुत्र आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांच्यासह उद्धव ठाकरेंनी काळाराम मंदिरात श्रीरामाचं दर्शन घेतलं आणि काळारामाची आरती केली। यावेळी उद्धव ठाकरे भगव्या वस्त्रात आणि गळ्यात रुद्राक्षांच्या माळा घातलेल्या स्वरूपात पाहायला मिळाले। त्यानंतर गोदावरी तीरी ठाकरे कुटुंबियांनी सहकुटुंब महाआरतीतही सहभाग घेतला। यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेतील अनेक नेते पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते। भाजपच्या हिंदुत्वाला शह देण्यासाठी आणि आपलं हिंदुत्व वेगळं आहे हे दाखवण्यासाठी ठाकरेंनी हा कार्यक्रम केल्याचं मानण्यात येतं। या नाशिक दौऱ्यात दुपारी ठाकरे कुटुंबियांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जन्मस्थान असलेल्या भगूर गावातल्या निवासस्थानालाही भेट दिली। उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याची घोषणा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या 12 जानेवारीच्या नाशिक दौऱ्यात काळाराम मंदिराचं दर्शन घेतलं होतं। यावर टीका करताना पंतप्रधानांना स्वातंत्र्यवीर सावरकरांची आठवण का झाली नाही असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेकडून उपस्थित करण्यात आला होता। पंतप्रधान नरेंद्र मोदी 4 दिवसापूर्वी नाशिकला आले, काळाराम मंदिरात गेले, प्रचार केला। काय शोभायात्रा की रोड शो केला, पण हे करत असताना त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे या काळाराम मंदिराचे आंदोलनाचे एक प्रणेते होते, किंवा दादासाहेब गायकवाड, साने गुरुजी, आंबेडकर होतेच, यांची आठवण झाली नाही। सावरकर 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 असा जप लावतात भाजपचे लोक, पण प्रधानमंत्री नाशिकला आले, काळाराम मंदिरात गेले राजकीय आरती करण्यासाठी, पण त्यांना सावरकरांचं स्मरण झालं नाही। अयोध्येतील रामलल्ला प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम राजकीय असल्याचं सांगत ठाकरेंसह इंडिया आघाडीतल्या नेत्यांनी या कार्यक्रमाला न जाण्याचा निर्णय घेतला होता। मात्र उद्धव ठाकरेंनी काळाराम मंदिर दर्शन, गोदा आरती आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या निवासस्थानी भेट देत हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ठाम असल्याचा संदेश भाजपासह इंडिया आघाडीतही दिला। अयोध्येतील राम मंदिरावरून भाजपा आणि शिवसेनेत श्रेयवादाची लढाई रंगलेली आहे। अशात येत्या निवडणुकांमध्ये राम मंदिराच्या लाटेवर स्वार होण्याचा भाजपसोबत ठाकरेंच्या शिवसेनेचाही प्रयत्न असणार हे यातून स्पष्ट झालंय। चेतन सावंतसह किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।